कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण परत व्लॉग चालू करूया, कारण की आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा आहे म्हणजे खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत. सेकंड, चैत्र चालू झालेलं आहे. थर्ड, मी नवीन कुर्ता घेतलेला आहे. आणि फोर्थ, फायनली त्या कुर्त्याची मी रीड बनवणार आहे. आज माझ्या बिल्डिंगमध्ये, अरे माझा कुर्ता दिसला, आज माझ्या बिल्डिंगमध्ये आहे काहीतरी फंक्शन, शोभायात्रा पण होणार आणि मस्तपैकी एकदम फंक्शन आहे. सो आज आम्ही तिकडे चाललेलो आहे, खाली मस्तपैकी तिघं चाललेलो आहे, मी, मम्मी, पप्पा. आणि आज अख्खा दिवस दुपार आम्ही तिकडेच असणार आणि बघू कसा चाललाय दिवस. आता आम्ही जातो, लगेच आउटफिट्स तुम्हाला दाखवतो. मम्मी पण तयार होते, मी आता तयार होतो, पप्पा पण तयार होतील आणि लगेच तुम्हाला आउटफिट दाखवतो. पप्पाने स्वतः तोरण बनवलं काल रात्री आणि अजून एक काहीतरी बनवलं. आता इथे आम्ही छोटीशी आमची गुढी ठेवू. गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी. हार्दिक शुभेच्छा. पप्पांना पण करायचं आहे. तुम्ही कपडे घाला मग. मम्मी मस्त. हा, मी काय बोलत होतो, आता लगेच आम्ही कपडे वगैरे घालतो आणि मग नंतर आमची इथे छोटी गुढी ठेवतो. बोल, आपण छोटी गुढी कधीपासून आणायला लागलो? असंच टाइमपास, कारण की मला आवड होती आणि मम्मी करत नव्हती, म्हणून मम्मीला मी बोलत होतो की आपण पण गुढी करूया ना, आपण पण गुढी करूया ना. बट मम्मी बोलली की तू आणि तुझी बायको कर, ते तर करणारच आहे. बट तेच म्हणून मम्मी विचार काय झालं ना, आता ते छोटी आपण ठेवतो ना. मला असं वाटायचं तेव्हापासून की गावी लावतात, मग असं बोलतात ना एका ठिकाणी ते. हा, ते गणपतीचं तसं असतं, गुढीचं तसं नसतं. नवीन वर्षाचं म्हणून असंच सिंबल करायला हरकत नाही, मग छोटी आणायला लागली असं. आणि मोठी कधी आणणार? मोठी ते ग्रिल असे होते ना, त्यामुळे ते करायला मिळायचं नाही, झाडं सगळी 3-4 वर्ष मिळायचं नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता हे असं करूया. नाही, चलो लवकर कपडे घालू. कुछ डायलॉग बोली. तेच तो बोलत होतास, आता मस्त गॅलरी आहेत, हे आहे. तर म्हटलं तुझं लग्न झाल्यावरच करूया ना नवीन, दोघांना पण मस्त एन्जॉय करता येईल. आता माझं काय वय झालं, मग कशाला चालू करायची परत आता नवीन. कुछ भी जशी आहे ती बस झाली असो. हा बघा माझा कुर्ता, नवीन कुर्ता, हाऊस ऑफ पतौडी मधनं कुर्ता घेतलेला आहे मी. याची लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये, कारण की हा मला खूप जास्त आवडला आणि खूप रिच वाटतंय, म्हणून मी हा लगेच मिंत्रामधनं 2 दिवसाच्या डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी मध्ये ऑर्डर केला. आणि आता मम्मी आहे, मम्मी माझ्या इथे पाठी आहे. 1 2 3. देखा मैंने बोला था ना, दिखाती है. रील मध्ये मम्मी बोलले दिखाती है. भारी वाटतं बघा. आम्ही पप्पा खाली गेलेत म्हणून, नाही तर पप्पांचा पण आउटफिट दाखवला असता. आणि मी तिकडे आंघोळीला गेलेलो म्हणून पप्पा लगेच खाली गेले सगळं बघायला की अरेंजमेंट वगैरे कशी होते, बरोबर झाली आहे की नाही आणि लवकर होते की नाही. मग आम्हाला पप्पा अपडेट्स देतात की आता खाली, म्हणून बस आता आम्ही आमची गुढी उभारली आहे पाठी. बट मी तुम्हाला दाखवतो नीटपैकी. छोटीशी आहे बट लगेच दाखवतो तुम्हाला. एवढं कडू असतं. मी आता कढी रुपये खाल्लं, अख्खा सिस्टमच हल्ला माझा. एवढं कडू आहे. तू तेरे को भी खाना पडेगा. नाही, मी खातच नाही दरवर्षी. एवढे पप्पाने आणून ठेवलेत. आई शपथ एवढं कडू. हा, साखर खा नाही तर गुळ. नाही, साखर मी सोडली आहे. आय एम ऑन डायट, नो शुगर डायट. हा, तर आम्ही अगोदर दाखवलं आमची गुढी सेलिब्रेशन झालेली आहे घरातली. हे बघा, आम्ही मस्तपैकी छोटीशी गुढी उभारली आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. बरं दिसतं ना घरच्या घरी. पप्पांचा सर्वात पहिला फेटे लावायला चालू झालेले आहेत. आता मम्मी पण जाणार आहे. मी पण पहिल्यांदा फर्स्ट. हो, नाईस. मम्मीचं फेटाफिकेशन चालू झालं. तो धड 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 लावायला चालू केलं, पण मम्मीचं दुखायला लागलं वाटतं काहीतरी. पहिल्यांदा लावते मम्मी. तो धडधड धडधड लावत होता ना. कसं वाटतं? मस्त आहे ना. हो, मस्त दिसतं. मी पण फेटा घातलेला आहे. मम्मी आहे स्क्रीन मध्ये, अरे आतमध्ये दुसरं. हा, भारी दिसतं ना. मी सेकंड टाइम घातला. मी अगोदर तिकडे होतो तेव्हा पण गेलेलो, सेकंड टाइम पिंक कलरचा घातलेला. हा, भारी दिसतं. आउटफिटला मॅच करतो ते बेस्ट आहे. हा, अशी मजा येते ना हे घाललंय ते. मम्मीला पण मजा येत असणार. आता सगळं मस्तपैकी फंक्शन होणार आहे, लेझिम होणार आहे, डान्स होणार आहे, खाणं पिणं होणार आहे. बट मी ते खाणार नाहीये कारण की आय एम ऑन डाएट, म्हणून. हम खाएंगे. हा, माझं पण कुपन आहे. मी मम्मीला बोललोय की माझं पण कुपन आता जेवण घेणार आहे मी रात्री. जरासा चटकेदार तो चाहिए ना, फेस्टिवल इट इज, दॅट इज वाय.
म्हणून आता आम्ही रील बनवतोय. आता आम्ही रील बनवतोय. रील कुठलं ते घाटाला पायऱ्या 100 ते वाला गाणं. काय अजून सगळं चालू नाही झालंय प्रोग्राम. आपण कधीपासून तयार बसलोय. वी आर हे झाला काय झालं उन्हाने. की बोलचे पप्पांना पण असं युनिक घ्यायचं ना मग. मम्मीला तेच बोलत होतं की बघा आम्ही कसे मस्त युनिक युनिक कुर्ते शोधून काढतो ते. गुढीची पूजा झाली. आता पहिल्यांदा आपण अशी शोभायात्रामध्ये तू आले. मी अगोदर गेलोय. तुला कसं वाटतं? नाही मी पहिल्यांदाच आले इकडे आल्यावर नवीन घरात. नाहीतर तिकडे राबोडीत नाही मी उतरायची ना. नाही उतरायची. सगळा टाइम जेवणामध्येच जायचा. जेवणामध्ये वगैरे नाही. मम्मी मलाही नाही उतरून द्यायची आणि स्वतः पण नाही उतरायची. आणि मम्मीमुळेच मला अशी सवय लागली की घरांमध्ये मस्त चिल मारायला. म्हणून मी जास्त सिकलीप घेतो. नाही तर मी घेतली नसते. मम्मी इज इंट्रोवर्ट म्हणून मी इंट्रोवर्ट प्रोमॅक्स झालो. आता आम्ही सगळे खाली आलो कारण की इकडनं शोभायात्रा घेऊन जाणार. दोन तासापर्यंत रेडी आहे. मुलं लोक किती मस्तपैकी सजलेत. हा शिवाजी महाराज बनलाय. मस्त. तू लास्ट टाइम पण शिवाजी महाराज बनलेलं. ही इज नाव छत्रपती शिवाजी महाराज. यश पण आलेले आहे. आपण एकमेकांच्या ब्लॉग मध्ये हेच करत. पाडवाच्या आरतीची पेक्षा काय. आजचं आमचं गुढीपाडवाचं सेलिब्रेशन बिल्डिंग मध्ये खूपच भारी झालेलं आहे. मस्त एकदम छान. खूपच मजा आली. खूपच मस्तच म्हणजे एकदम. मी कधीच नाही असं म्हणजे हे केलं. गुढीपाडवा सेलिब्रेट केला ना. मम्मी कधी खाली नाही जायची नाही ना. खाली नाहीच मी एवढी ना उतरायची. म्हणून. आणि मम्मी इंट्रोवर्ट. तुम्हाला मगाशी सांगितलं मी. त्याच्यामुळे मी पण इंट्रोवर्ट. मम्मी लाजाळूचं झाड आणि मी लाजाळूचं शेत. मी आता एवढी तरी बोलते. मम्मी आता तरी एवढी बोलायला लागली आहे माझ्यामुळे. मी एवढं बोलतो ना दाढीचं. हा तेच. ब्लॉग मध्ये बोलतो काय तो. ब्लॉग काय बोललो मी. हा मला आता ब्लॉग मध्ये घ्यायला लागला ना. हा काय. हा बोल बोल. ह्याच्यामध्ये घ्यायला लागला ना शूटिंग करताना. मग ते मला पण आता थोडी थोडी सवय झाली. नाही तर मी खूप म्हणजे पाहुणे येऊ दे कोणी येऊ दे तरी एक शब्द बोलणार आणि बस तेवढंच माझं. काय कसे आहेत बरे आहेत ना बस एवढंच माझं शब्द. बाकी मग गप्प असं. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला कशी टाकायची इच्छा होते की माझा कुर्ता खूपच भारी दिसतो. चांगलं आहे. कॉटन आहे ना. चॉईसच माझी अशी भारी असते. मग बट खूपच मजा आली आमच्या गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन करायला. सगळं जे मोटरसायकलवरनं असेल किंवा बायका ते लेझिम मध्ये असेल किंवा ढोल ताशा. खूपच भारी मजा आली. जेवण कसं होतं मला माहिती नाही कारण की मी जेवलो नाही. छान होतं. मम्मी जेवली. जेवण पण छान होतं. मेन म्हणजे काय मला तर आधी जरा थोडं हेच झालेलं की जाऊ की नको जाऊ की नको. मम्मी काय बोलली माहिती का मी ड्रेसवर येते. नाही ऊन असेल मला खूप बापरे गरम होईल हे होईल. त्याच्यासाठी मम्मीला मी एक पंखा आणून दिला काल रात्री झेप्टो करून. घालून येणार होती पण नशीब म्हटलं मग नंतर विचार बदलला नको सगळे साड्या नेसतील. पण साडी नेसून आली तर बरं वाटलं का तर पूर्ण हवाच आहे. गरम ऊन असलं तरी वाटतच नाहीये ऊन. खूप म्हणजे खूपच घाम असा आलाच नाहीये बिलकुल पण. एकदम केस नुसती ही माझा कुर्ता फुल एकदम हे. नाही तर युजली माझं जेव्हा कॉलेजला असायचो ना मी लाईट ब्लू करून गेलो मी यायचो डार्क ब्लू मध्ये. मला वाटतं ते लेझिम खेळत होते ना त्यांना पण घाम नसेल आला एवढी हवा होती. खुर्च्या उडतायत एवढी हवा आहे. थँक्यू वायुदेव. मम्मी फक्त ह्याच्यासाठी एक्साइटेड असते रोज खाली चालायला की मी दगडांवरती चालणार अॅक्युप्रेशर होणार.
फेऱ्या मारून तर बघ. तू जा तर पुढे जा. कसं वाटतं? अरे मला तर मी ऍक्च्युअल मध्ये जरा असं वाटतंय. जुन्या काळातली लोक अशीच बिना चपली चालत होते म्हणून आज ते बोलतात ना जुनं ते सोनं अजून स्ट्रॉंग आहे. मग आम्ही वीक आहे का? आणि तरुण लोक टुंग वरती. कुजवी. म्हातारी लोक अजून आहेत चांगली मस्त. हे काहीतरी झाड दिसलं. हा काय आहे हे? खाऊ नको असं कुठलं पण. खाते कोण? कसला वास येतो? हरभरा? हरभऱ्याचं थोडी असं असतं ते हे असतं शेती. हे काय आहे? हे तुम्हाला माहित असेल तर प्लीज सांगा. लाल फळं होतात पण ती अशी ह्याची नाही आहेत काय खायची प्यायची असं काय नाहीये. कुछ भी बोल रहे हो. मम्मी आता एवढी घाबरली. फटका देऊ काय? स्वतः घाबरतो माझं तर लक्षात नव्हतं नंतर बघितलं. ही बघा खतरनाक आणि एवढी खचक खचक गेली ती. सरडा सरडा नाहीये. अरे सरडा आहे. तुला पाल कुठनं दिसते? इथे पाली अशा नाही येत रस्त्यावर. सरडा आहे सरडा. सरडा आहे. मी अशी बघितली जात होतो. मी असं झालो मम्मी. त्यांना दिसत तरी असेल का आता पुढे जाऊ जरा. दिसत असणार म्हणून तर ती घाबरून तिकडे गेली ना. ही काय हे बघ एवढी जोर जोरात दिसते. हा, सरडा आहे. जोर जोरात नाही दिसत आहे मोठमोठ्याने दिसते. आपल्याकडेच बघते की ही लोक जात आहेत की नाही. आपल्यालाच घाबरतात ती म्हणून ना तिने असं असा होता तिचा चेहरा. मग असा केला मग असा केला. आपल्यालाच बघत होती ती की हे लोक मला काय करतायत का. नाही, ते लोक आपल्यालाच. मग मी तेच बोलली ना हे असे जे प्राणी असतात ना ते माणसांना घाबरतात. अरे माणसाला घाबरतात पण तुमचं तोंड बघून आम्ही घाबरतो. का घाबरतात? आपण असं येतो ना तर त्यांना वाटतं त्यांना काहीतरी करायला आपण येतोय. हम्म. कळलं? म्हणून साप दिसला तरी आपण हळूच गपचूप जायचं असतं. साप पण आपल्याला काय करत नाही. जेव्हा तू त्याला टोचा काहीतरी करायला जाशील म्हणून तो फणकारा घालतो. कळलं? तू पण पाल पकडायला जात नाही आणि मला बोलते. गौरव मी पालीला मारते माहितीये ना. मी पाल पकडत नाही पण मारते. पाल असली तर मला काही भीती नसते. हे दीदी घाबरते. उलट पाल असली ना घरामध्ये गौरांग झुरळी होत नाहीत. ती काय आपल्याला सतवत नाही. रात्रीची गपचूप कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसते झुरळी खाते. झुरळीमय होत नाहीत. प्रयत्न करा सगळ्यांनी बघा. या पाली मी तुम्हाला आव्हान आमच्या घरी कॉक्रोच नाही आहे सो प्लीज डोंट. आणि मला एक गोष्ट सांगा. आम्हाला हे फळ आहे की काय माहिती नाही. हे भेटलं बट हे काय ते आम्हाला जाणून घ्यायचं. मम्मीला हे नाही माहिती. मला तर माहितीच नाही ऑब्विसली. मला सुपारी पण अशीच दिसते ना म्हणून मला सुपारीच वाटलं पण ही सुपारी नाहीये एवढं मला माहिती आहे. आता आपण काय चाललोय खायला? शेवपुरी नाही. आम्ही चाललो आहे नारळ पाणी पियायला चाललोय. मलाई खाणार ना? मलाई खाणार. मलाई खाणार नारळ पाणी पिणार. अच्छा मिठावर मलाई वाला देऊ. तू किती दिवसानंतर अशी आली बाहेर पियायला नारळ पाणी. नाही तर मीच तुला आणून देत होतो लहानपणापासून की हे घे. आता इथे आली पप्पा पण तेच तुला बोलतोय. पिशवीत मग त्याच्यापेक्षा हे असा फील मस्त पित नाहीस. आता माझं चाललंय. माझं पिऊन आता मी दिलं. हे मम्मी काय जेवलं नाही का? माझं पिऊन आता मी दिलं मलाही कळायला. मम्मीचं अजून संपत नाही आणि मला बोलते की संपव. आता जेन्युइन प्रॉब्लेम असा झाला आहे. माझा फोन स्विच ऑफ आहे. मी मम्मीच्या मोबाईलमधनं ब्लॉक करतो आणि मम्मीच्या मोबाईलमधनं मी सिम काढून टाकते. आता स्क्रीनशॉट घेतलाय मी QR कोडचा. आता घरी जाऊन आठवण कर मला. आता तो आमच्या मागे दिसतं मधोमध नारळ पाणीवाला. त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याच्याकडे आता तुम्हाला दाखवलंच की आमच्याकडे हे नव्हतं काय बोलतात साधन नव्हतं आम्हाला पे करायला. म्हणून मग मी त्याचा नंबर घेतला आहे मम्मीच्या मोबाईलमध्ये आणि त्याचं QR कोडचा स्क्रीनशॉट पण काढला आहे. आणि मग त्याला कॉल करून मी सांगणार. मग त्याने आम्हाला दाखवलं कि मेरे को ऐसा डर लगता है क्योंकि मेरे पास ऑलरेडी बहुत लोगों ने लेके गया है. 900 रुपये की 1900 रुपये में उधार ही है. लोगों ने कॉल नहीं उठाया मेरा. पण असं नाही करायचं ना. गरीब आहेत ते लोक. तेवढंच त्यांना पोटा पाण्यासाठी पैसा मिळतो ना. असं काय करायचं यार? हे काय हे चीटिंग आहे बाई. चीटिंग आहे हे. असं दुसऱ्याला होप्स देऊन मग होप्स तर दिलंच नाही पाहिजे. दुसऱ्याला होप्स देऊन आणि मग त्याला बोलतात की पैसे भरणार मी. त्याच्याकडे नंबर पण लिहून घेत आहेत. मग तो नंबर उचलल्यावर ते नाही करणार. हे चुकीचं. माझा शाप लागतो असं सगळ्या लोकांना. आम्हालाच नाही आवडत असं. मी त्याला तेच बोलली भैया हम ऐसा नाही करेल. नारळ पाणी खोबऱ्यासाठी मी सांगितलं चल म्हणून आणि खोबरं तिथेच ठेवून आला. तू नव्हती माझ्यासोबत. हातात दिलेलं मी बघितलं. अरे माझ्या हातात नव्हतं आणि दिलं. मग तू त्याचा नंबर लिहायला घेतलं तेव्हा ठेवलंस परत. हा मग मी नंबर लिहायला दे मी जाते खाली. तुला नाही नाही जात होतं. जाऊ दे नको सोड. ते पैसे दे मला पाहिजे. जाऊ दे नाही तर चल परत. आता फायनली आम्ही घेतलं मलाई. मम्मीला हवं होतं मला म्हणून. पाहिजेच होतं म्हणून मी म्हटलं जाऊयाच. सो हा गुढीपाडवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला सांगा. आणि अजून काय काय भरपूर सारे व्हिडिओज अलाइंड आहेत. त्यासाठी स्टे ट्यून्ड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आपण भेटूया परत. आणि हॅपी न्यू इयर.